हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? सावीचा हा फर्स्ट रिपब्लिक डे आहे. सो आम्ही तिला सोसायटीमध्ये एक छोटंसं फंक्शन आहे ध्वजारोहणचं. सो आम्ही त्यासाठी खाली जातो आहे. त्यांनी छान अशी अरेंजमेंट केली आहे. आणि आमचा ड्रेस कसा वाटला तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. लिफ्टची वेट करत करत आम्ही थांबलेलो बाहेर मध्ये. आणि हा स्लोप दिसला की सावी खूप जास्त एक्सायटेड होते. तिला समजतं मला बाहेर घेऊन आलेले आहेत. तिला चिल्लर पार्टी दिसत होती, सगळे दिसत होते. सो आम्ही खुश असतो बाहेर आलो की. आणि ह्या स्लोपवरनं आम्हाला खाली पटापट पटापट उतरायचं आहे. त्यांनी खूप छान सोय केलेली नाश्ता होता. सो आम्ही तो घेतला. सावीचे फोटोज क्लिप्स घेतले थोडेफार. म्हटलं स्टोरीजला लावूयात, रील्स बनवूयात, काहीतरी बनवूत म्हणून मी छोटे छोटे क्लिप्स घेतले. त्यानंतर ना आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं. तुम्हाला समजेलच कुठे जायचं आहे. आणि हे बघा तिला पकडून आणावं लागतं. देन आम्ही कारमध्ये बसलोत आणि तिला असं स्वतः दिसत होती ना, असं ती ते बघत होती की मी कशी दिसते काय माहिती काय बघत होती आणि स्वतःशीच गप्पा मारत होती. अँड आम्ही फायनली पोचलो. जवळपासच होतं. डॉग शो होता टाउनशिपमध्ये असं आम्हाला समजलेलं. सो आम्ही तिथे 9:30च्या आसपास पोचलेलो. 8:30चं टायमिंग होतं. म्हटलं ठीक आहे, नाही भेटलं तर ठीक आहे, आपण तिथे जाऊन डेकोरेशन तर पाहून येऊया कसं म्हणजे केलेलं आहे वगैरे. सो तिथे गेल्यानंतर समजलं अजून डॉग शो चालूच नाही झालेला. त्यांची अरेंजमेंट चालू होती. खूप पब्लिक आलेलं. खूप पब्लिक असल्यामुळे आम्हाला इकडे तिकडे पाहायचं आहे. डॉगी दिसत आहेत, काय काय दिसतंय, दीदी दादा लोक दिसत आहेत. हे कोणतरी आलंय आम्हाला घ्यायला फिरवायला आणि गेली ती त्यांच्याकडे. आली जुमू आली जुमू आली जुमू आली 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 झाला डॉग शो एकदाचा सुरू. बाबा त्यांचे परेड वगैरे असते. मग फर्स्ट टाईम पाहिलं डॉग शो मध्ये डॉगची परेड असते. छान होता एक्सपिरियन्स.
कुकू आलं नाही यायचं शावी नव्हतं यायचं मी तिला आम्ही उचलून आणलं आहे. संपला डॉग शो, त्यामुळे आता घरी जायचं म्हटलं. ए ती नाही आहे आपली गाडी शावी, त्याच्यातून जायचं. बाबा पण तिकडे गेला. चल. गाडी अशा ठिकाणी पार्क केली की तिथे ढग आणि झोपाळा दिसत होता. सो म्हटलं थोडा वेळ बसूया त्याच्यामध्ये, अजून टाईम आहे आपल्याकडे जेवण बनवण्यासाठी. तर तिला थोडंफार झोक्यामध्ये बसवलं, डकवरती बसवलं, तिची रिफ्रेशमेंट होऊ दे. घरी आलो, पहिला फ्रेश झालो, कपडे चेंज केले, देन जेवणाची तयारी. आज जेवणात होतं स्पेशल चिकन रस्सा. सावी बघा सुपलीने झाडू मारते आय थिंक. आणि हे शेफ चिकन बनवत आहेत. प्रिपरेशन चालू आहे. खोबरं, कांदा, टोमॅटो भाजायचं. गॅसवरती डायरेक्ट नको ठेवायला म्हणून असं ठेवलं, तरी पण नसतं असं करायचं, बट इट्स ओके, कधीतरी चालतं असंही खाल्लेलं. बऱ्याच जणांनी मला विचारलं चिकनची रेसिपी. हे चिकन शिजतं आहे, सो मी लवकरात लवकर ती रेसिपी अपलोड करेन. आणि आम्ही तिथेच बोटानंतरनं सोफा तिथेच शिफ्ट केला आहे, त्यामुळे आम्हाला खूप स्पेस भेटली आहे. आता सोपी सांगते. तेलामध्ये कांदा टोमॅटो भाजून घेतला आणि जे आपण गॅसवरती भाजत होतो ना त्याची पेस्ट बनवली आणि कोथिंबीर त्यात फक्त ॲड केली आहे. सो ते त्यांचं काम चालू आहे. ते व्यवस्थित परतून घ्यायचं भाजून वगैरे. छान होते अशी, म्हणजे असं छोटी होती ग त्यावेळी आणला शावी. हे थोडा वेळ असंच ठेवायचं. थोडंसं असं करपूस वगैरे झालं की मग त्याच्यामध्ये तिखट वगैरे ॲड करायचे. जे चिकन मसाला आणि तुमचं जे तिखट आहे तेच यूज करतो. अँड चिकनसोबत बाजरीची भाकरी करायची ठरवलेलं. सो बघितलं मला जमते आहे का. सो जमली आहे, बनवते मी. खरं खूप वर्ष, 1-1.5 वर्ष झालं नव्हती बनवली. सो म्हटलं येईल की नाही, तरी आली बाबा, फुगली पण. सावी वेट करते माझं सुकं कधी येते. आणि हे बघा फ्राय केलेलं चिकन विथ भाकरी आणि रस्सा आणि कांदा लिंबू मस्त. आणि थोड्या वेळात मी दाखवते. हे माझं ताट आहे, रेडी झालेलं आहे. आता आम्ही ह्याच्यावरती मस्तपैकी ताव मारतो. रस्सा 1 नंबर होतो, मला खूप आवडतो हा रस्सा, बेस्ट असतो. आणि ते काय मस्तच बनवतात यार चिकन. संध्याकाळी होतं सोसायटीचं हळदी कुंकूस. आम्ही दोघीही रेडी झालेलो आहोत. गार्डनमध्ये गेलो, कार्यक्रम सुरू व्हायचा होता. सो त्याआधी म्हटलं फोटोज घेऊया फ्रेश आणि व्हिडिओज घेऊया. ही अनु सावीची बेस्ट फ्रेंड आहे. देन आम्ही गेलो हळदी कुंकवासाठी, पण सावीला तिकडे नाही, दुसरीकडेच जायचं आहे फिरायला. मला तिने बसूच नाही दिलं. चल म्हणते फिरायला. मग शेवटी मी सावीच्या बाबांना कॉल केला आणि म्हटलं घेऊन जायला. देन आरती वगैरे केली आणि छान अशी सुरुवात केली हळदी कुंकवासाठी. आणि हे बघा अनु किती गुडगरसारखी थांबली आहे. सिम्पल असं फंक्शन होतं. सो 5 लेडीजना बसवलं. 5 लेडीजनी त्यांना हळदी कुंकू वाण वगैरे दिलं. छान अशी गणपतीची पूजा, डेकोरेशन केलेलं, सुंदर अशी रांगोळी काढलेली. खूप छान वाटलं. म्हणजे सोसायटीमध्ये कधीतरी असं एकत्र येऊन असं करायला काही हरकत नाही फंक्शन. छान झालं फंक्शन बाय द वे. देन आमचा नंबर आला अँड छान वाटत होते बसून. म्हणजे त्या काकी हळदी कुंकू देत होत्या, फुलं देत होते, वाण देत होते. आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलं. आणि मेन म्हणजे सावी नव्हती, त्यामुळे मला रिलॅक्स झालेले मी पूर्णपणे. आणि ही छोटीशी क्लिप्स ॲड केली आहेत. आम्हीही तिथे व्हिडिओज वगैरे घेतले छोटे आणि लेडीज सगळ्या एन्जॉय करत होत्या आणि मुलींना कामाला लावत होत्या फक्त फोटो काढण्यासाठी. आम्हीही खूप मुलींना कामाला लावलं, फोटोज वगैरे काढले सगळ्यांचे. देन त्यांचं चाललेलं. सो आम्हीही बसलोत वेट करत. देन आठवलं सावीला की आई नाही आहे. मग ती जोरात ओरडत आलेली माझ्याकडे. देन घरी आलो, फ्रेश झालो, थोडंफार खाऊ घातलं सावीला. देन तिची मजा चाललेली. छान होता आजचा दिवस. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि असेच व्हिडिओ मी नक्की खूप सारे बनवेन आणि घेऊन येईन. थँक्यू.